मराठा आरक्षणाबाबत विनोद पाटलांकडून कॅव्हेट दाखल करण्यात आलाय। आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टात हे कॅव्हेट दाखल झालंय। मराठा आरक्षणाला मुंबई हायकोर्ट म्हणजेच उच्च न्यायालयात कोणी आव्हान दिलं तर त्यावेळी आमचं म्हणणं ऐकावं यासाठी कॅव्हेट दाखल झालंय। मुंबई हायकोर्ट आणि सर्वोच्च न्यायालयात जर कोणीही मराठा आरक्षणासंदर्भात आव्हान देणारी याचिका दाखल केली तर आमचं म्हणणं ऐकलं जावं यासाठी विनोद पाटलांनी हे कॅव्हेट दाखल केलंय। न्यायालयाने देण्यापूर्वी आमचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे की यापूर्वी आरक्षण रद्द करत असताना माननीय मुंबई हायकोर्टामध्ये जी चर्चा झाली व सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला यामध्ये एकच मुद्दा होता की अपवादात्मक परिस्थिती दिसून येते का। यावेळेस मराठा समाजाचा फक्त मराठा या नावाने सर्वे झाला असल्यामुळे अपवादात्मक परिस्थिती दिसून येते, तेव्हा मला विश्वास आहे हे आरक्षण टिकेल। परंतु काही लोकांचा कुठलाही संबंध नसताना विनाकारण हे आरक्षणाला चॅलेंज करण्यासाठी ते कोर्टामध्ये जातात, प्रसिद्धीसाठी ते जातात। अशा लोकांनी एकतर्फा न्यायालयाला कन्व्हिन्स न करता आमचं म्हणणं देखील समाजाचं म्हणणं म्हणून त्या ठिकाणी गेलं पाहिजे, याकरिता कॅव्हेट दाखल करण्यात आलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।